हाय फ्रेंड्स, आम्ही आता चाललोय रामदाराला फिरायला. तर आज खूप दिवसातून सुट्टी घेतली आहे. तसं मला सुट्टी भेटत नाही, पण मी घेतली आहे फिरायला जायचं म्हणून. तर तुम्ही बघू शकता हा व्ह्यू. हा आहे रामदारामधला. म्हणजे आता रामदाराचं मंदिर खूप दूर आहे. हा रस्त्याने असं डोंगर वगैरे छान. काच खाली घेतात का? बघू शकता तुम्ही. आता आम्ही निघालोय रामदारा मंदिराकडे. छान असं वातावरण आहे. दिवस झाले व्हिडिओ ब्लॉग काढला नव्हता, त्यामुळे ठरवलं की चला आता कुठेतरी फिरायला जाऊया आणि ब्लॉग टाकायला मला वेळच भेटत नाही. त्याचं टाईम सकाळी लवकर निघावं लागतं, काही काही पळापळ होते. घर घ्यायचं मस्त ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आम्ही आता ठरवतोय इथं जागा घ्यायचं. थोडीफार अर्धा गुंठा वगैरे, कारण आता आम्ही सध्या रेंटने राहतो आहे. रेंट काय माहिती, विचारावं लागेल. काय ते गाडी पार्किंगचं का? विचारा ना मग. इकडे का इकडं? हां हां, आतमध्येच करूया. पार्किंगला लावते आम्ही आता गाडी. बाहेर पण आहे, आतमध्ये पण आहे. तर आता आम्ही पोचलोय रामदारामध्ये. आम्ही पण पहिल्यांदाच आलो इथल्या मंदिरात, त्यामुळे काही माहीत नाही जास्त. बघूया आता आतमध्ये गेल्यावर कसं आहे. तुम्हालाही दाखवतो आम्ही आतमध्ये गेल्यावर कसं आहे ते मंदिर. गर्दी तर लय दिसते हो, पण पार्किंगलाच एवढी गर्दी म्हटलं खूप गर्दी असणार आहे. हां, तुम्ही बघू शकता मित्रांनो, गाड्या पार्किंगलाच एवढी गर्दी आहे. तर तिथे गेल्यावर आतमध्ये किती गर्दी असणार आहे. आता एवढ्या लांब आलोय तर बघूया काय. ठीक आहे, तुम्हाला थोड्या वेळात तुम्हाला तिथून मंदिराचं दर्शन होईलच. तिथं नेमकी एक्झॅक्ट कुठला देव आहे ते पण माहीत नाही, पण आलोय फिरायला म्हणून. तर बघूया आता कसं आहे तिथलं वातावरण. हां, लावा ना. आपण पण घरूनच स्वयंपाक करून आणायला पाहिजे होतं. मी म्हटलं होतं काय जाऊ देत. बघू शकता मित्रांनो, आम्ही फक्त नाश्ता करून आलोय. आम्ही ठरवलं होतं की डबे वगैरे घेऊन यावं, पण नंतर विचार केला नको, दर्शन घेऊन लगेच निघू. पण आज संक्रांत असल्यामुळे खूप गर्दी आहे, त्यामुळे आता घरी जायला उशीर होणार आहे. जाम आता भूक पण लागली आहे. बघू, नाहीतर बाहेरच जेवण करून जाऊ. फायनली आम्ही आता पोचलो आहे रामदारामध्ये. आता झालं मित्रांनो, बघू शकता तुम्ही. आता आम्ही या मंदिरात आलोय. हे तर असं पाण्याचं खूप छान वातावरण. तलाव आहे, तलावच आहे ना हे. त्या पाण्यात खूप मोठे मासे आहेत, खूप मोठे.
पण ते आता आम्हाला तुम्हाला दाखवता नाही येणार, कारण पाणी खूप घाण आहे. पाण्याला शेवाळा आल्यामुळे ते दिसत नाहीत. पण खूप मोठे मोठे मासे आहेत. झूम करून बघू का? होईल का? हां, हे बघा, हे बघा, खूप मोठे मासे आहेत. तर तुम्ही बघू शकता, खूप छान मंदिर आहे रामधाराचं. मी पहिल्यांदा आले, पण वातावरण पण इकडं खूप मस्त आहे. खूप, जो कोणी पुण्यात राहत असेल त्याने नक्की येऊन बघावं. तर चला आपण मंदिराच्या आतमधलं दर्शन घेऊ. बघूया आता. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, शेवटपर्यंत बघा. हे बघा, ही एंट्री इथून आणि हा सगळा मंदिराचा परिसर आहे. इथं संत निवास. दर्शनाची वेळ 8:30 ते 12:30. सकाळी 8:30 ते 12:30. हे असं मंदिर आहे. मंदिरात वेगवेगळ्या प्रकारचे फोटो ठेवले तिथं. बघू शकता तुम्ही. हे काय आहे इकडं? कुठलं मंदिर? हे देव कुठला आहे हा? कान्होबा. हा, कान्होबा मंदिर. बोलतं ना, जायचं आतमध्ये? चला ना. बघू शकता तुम्ही, हे कान्होबा म्हणून मंदिर आहे. तर अशा प्रकारचं इथं आहे. गर्दी गर्दी, किती गर्दी, किती गर्दी. आणि ह्या इकडं पण असे देव आहेत, गणपती वगैरे. या, बघू शकता तुम्ही की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे देव आहेत. खाली उतरायला जिना. परत मेन मंदिर म्हणजे महादेव आहे. तर महादेव म्हणजे महादेवाची पिंड आहे. अजून वरती इकडं असं आहे. तर बघू शकता तुम्ही, हे इकडं मंदिर आहे अजून पूर्ण. गर्दी असल्यामुळे काही सुचत नाही. पुढे गेला, पुढे जाऊ. खूप गर्दी आहे. इतर वेळेला आली असते तर एवढी गर्दी नसते, पण आज खूप गर्दी आहे. बायकांची ओस व्हायचं काम चाललं आहे. सगळं संक्रांतीमुळे सगळं ओस चाललं आहे इथं. अशा प्रकारचा इकडं फोटोशूट चालला आहे. आणि हे मंदिराच्या आतमधलं आहे बघा एक्झॅक्ट. खूप छान आहे वातावरण. तर तुम्ही पण येऊन बघा. वेगवेगळ्या प्रकारचे फोटो ठेवले देवांचे. हे नंदी महाराज. हे नंदी आहे इथं मोठा. आणि हे इकडं मोठं मंदिर आहे. हे समोर मेन मंदिर आहे. तर मित्रांनो, हे दत्तगुरूंचं मंदिर आहे. बघू शकता, दत्तगुरूंचं मंदिर आहे हे. तर तुम्ही जाऊन दर्शन घेऊ शकता. गर्दी असल्यामुळे माझा आवाज येणार नाही. आजूबाजूला पण अशा मूर्त्या आहेत. माझा आवाज जाणार नाही पण व्हिडिओमध्ये, कारण गर्दी एवढी कलकल कलकल खूप. तर अशा प्रकारचं मंदिर आहे. कदाचित तुम्हाला माझा आवाज येणार नाही, कारण खूप गर्दी असल्यामुळे आधी तरी गोंधळ आहे बायकांचा. इकडं असं उंचवरती पण आहे. इथं फोटोशूट करायला छान जागा आहे. आणि हे पाण्याचं तळ इथून पण दिसतं. तुम्ही बघू शकता, खूप छान आहे पाण्याचं तळ वगैरे. आता आम्ही अजून इथं थोडा वेळ थांबणार आहे.
तर छान आहे मंदिर तसं. तर तुम्ही पण नक्की भेट द्या, एकदा येऊन बघा. जे कोणी पुण्यात राहत असतील त्याने नक्की येऊन बघा रामधारा. आज गर्दी असल्यामुळे असं वाटतंय की नको यायला पाहिजे होतं, पण असो, ज्यावेळेस गर्दी नसेल किंवा इतर दिवशी कधी तुम्ही येऊन दर्शन घेऊ शकता. फिरण्यासाठी खूप छान पॉईंट आहे हा व्ह्यू पॉईंट. निसर्गरम्य वातावरण खूप छान आहे, झाडं वगैरे आहेत, खूप म्हणजे बघण्यासारखं वातावरण आहे. तर तुम्ही नक्की एकदा भेट द्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.